तर बघा, दुसऱ्यावर टीका करण्याच्या आधी म्हणजे दुसऱ्यावर बोट उचलण्याच्या आधी ती 3 बोटं आपल्याकडे येत आहेत का याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. जर आपण मराठीच्या नावानं गळे काढत असू आणि जर आपल्या हॉटेलचं नाव हे इंदोरी चाट असेल तर ही कुणाची दिवाळखोरी निघालेली आहे याचा विचार त्यांनी करावा. जी माणसं स्वतःच्या हॉटेलमध्ये परप्रांतीय आचारी ठेवत आहेत ते मराठीच्या बद्दल बोलतील का? आणि त्यांचं बोलणं हे पुतना मावशीचं प्रेम आहे का? हे मगरीचं अश्रू ढाळणं आहे का? की उलट तुम्ही बघा की महायुती सरकारच्या काळामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाच महाराष्ट्राला स्वतःचं राज्यगीत मिळालं, जय जय महाराष्ट्र माझा सारखं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता सुद्धा आपण बघताय की माननीय उदय सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली लंडन असेल, इतर अनेक देश असतील, 7 समुद्राच्या पलीकडे सुद्धा मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होतोय. त्यामुळे बाकीच्यांचं बोलणं, गळा काढणं हे फक्त रुदाली सारखं मगरीचे अश्रू ढाळणं आहे.